ओ मनाजी पाटील जरा परमार्थाकडे या ना. असा पिंगळा आहे. पिंगळ्याचा अर्थ एवढाच आहे. पाटील जरा मनाला सांभाळा, जरा नम्रतापूर्वक वागायला शिका. एखाद्या वेळेस कुणी काही उलट सुलट बोललं ते तुम्ही त्याला समजून सांगा. नम्रता घ्या, क्रोधाला आळा घाला. सारेच विकार खतरनाक आहे. आणि म्हणून बोध केला, वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे, पाटील बुवाला मग लावून सवे, चिठ्ठी येईल मग पडेल ठावे, पिंगळा महाद्वारे बोली बोलतो देकान पिंगळा महाद्वारे. आणि समाजाला असा बोध केला. अजून एक मधल्या आळी सांगतात. मधल्या आळीला एक बायको फिरे. आता तुम्हाला तुमच्या मतीत अर्थ नाव काय? दिशा. दिशात आहे काय कळालं माहित आहे? बायको म्हणजे मधल्या आळीला एक बायको फिरे म्हणजे काय वाटते? बायको म्हणजे नाही समजलं ना, असं समजून घ्यायचं. कदाचित बायको म्हणजे माया असावी. हा माया असावी. मायाच निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सोडी लपू नको. आणि म्हणून मधल्या आळीला एक बायको फिरे म्हणजे मायाचा ताबा जास्त आहे. आणि माया उपाधीत जीव गुंतल्यामुळं सर जगतच मायात गुंतलंय ना. बोलायला सोपं आहे, निभवायला अवघड आहे की. हा मग बोलायला सोपं पण निभवायला अवघड आहे. हीच माया. माणूस इथून पंढरपूरला जाते पण मायाच बोलवते ना. घरी पोहोचलो म्हणून सांगतो, शेताकडे कसा आहे, पाऊस पडलाय का म्हणतो. म्हणजे दर्शनाचा वेळ लागते का गावाकडे वेळ लागतो? हा रामकृष्ण हरे. हॅलो हा रामकृष्ण हरे. मधल्या आळीला एक बायको फिरे. मधल्या आळीला एक बायको फिरे, तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे, नाही तरी पाटलो बुवाचे पळतील गुरे. म्हणजे पाटील म्हणजे देगावच्या पाटल्याची, गुरु म्हणजे विकार. आणि सारेच विकार जर सर सुटले तर त्याला काय? मग काही परमार्थ बी करतात पण काहीच वागण्याचा जर पत्ता नसेल मग त्याच्या ढोंगीपणा बी येतो ना. हानी होते. हानी तर होते पण समाजाला असं वाटते की मग आता हेच महाराज आहेत आणि हेच महाराज हो का. असं एखादी चुकून वागायला लागले तर लोक त्याची निंदा करते. मग अनेकाचा विश्वास चांगल्यावर उडतो ना. आणि मग प्रत्येकाचं कल्याण व्हावं ह्या हेतूचा परमार्थ आहे. म्हणजे संतांनी जगाचं कल्याण केलं आणि जगाच्या कल्याणार्थच मग त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. जगाच्या कल्याण संताच्या विभूती आणि देह कष्टविते परोपकारी. आता आपण कीर्तन करणं ते आपल्या हातून उद्धार होणार की न होणार पण होणार या हिशोबानं कोणी ना कोणीतरी सुधारणार. त्यातल्या त्यात आपलाही वेळ थोडा चांगल्या कामात परमार्थात जाणार. आपल्यालाही मार्ग चांगला, इतरलाही मार्ग चांगला लागणार. म्हणून ही वाट धरायची. या मार्गाने जो जाईल त्याचं कल्याण आहे. आणि एक दिवशी जन्म मृत्यूवर विजय मिळवताच येतो निश्चित. तरले तरते हा भरवसा, नामधारकाचा ठसा. म्हणून नामधारक व्हावं, संत संगतीला लागावं, विवेक जागा होतो. आपल्यालाही सन्मान संतांच्या मार्गाची ही जी वाटचाल आहे ती खूप चांगली आहे. आणि म्हणून शिका, मोठं व्हा, अभ्यास करा.